एकदा संत नामदेव हे ज्ञानेश्वरांकडे आले। संत ज्ञानेश्वर हे त्या काळातले अत्यंत प्रभावी संत आणि तत्वज्ञ होते। त्यांनी आपल्या ज्ञानाने आणि भक्तीने समाजाला दिशा दिली होती। नामदेव अत्यंत भक्तिप्रधान होते, परंतु त्यांच्या भक्तीमध्ये अजूनही काही त्रुटी होत्या, ज्यामुळे त्यांना संपूर्ण ज्ञानाचा अनुभव येत नव्हता। ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवांमध्ये असलेल्या या त्रुटी ओळखल्या आणि त्यांना अधिक उन्नती मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचं जाणवलं। त्यासाठी ज्ञानेश्वरांनी नामदेवांना विसोबा खेचरांकडे जाण्यास सांगितलं, जेणेकरून ते विसोबांच्या उपदेशाने आपली भक्ती आणि ज्ञान अधिक गहन करू शकतील। ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यावरून संत नामदेव विसोबा खेचरांना भेटायला निघाले। विसोबा खेचरांसारख्या अनोख्या संतांकडून उपदेश घेण्याची संधी साधण्यासाठी ते उत्सुक होते। तेव्हा विसोबा खेचर एका महादेवाच्या मंदिरात होते। नामदेव जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं। अत्यंत म्हातारे विसोबा खेचर चक्क महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते। त्यांची अवस्था सुद्धा गलिच्छ होती, कपडे अस्वच्छ होते। नामदेवांना हे पाहून राग आला। त्यांच्या मनात आलं की हा महादेवाच्या पिंडीला पाय लावणारा माणूस काय मला उपदेश करेल, पण ज्ञानेश्वरांनी त्यांना भेटायला सांगितले असल्यामुळे नामदेवांनी विसोबांना उठवले। ते जागे झाल्यावर त्यांना म्हणाले, तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून का झोपलाय? दुसरीकडे पाय ठेवा। विसोबा म्हणाले, बाळा, मी आता फार म्हातारा झालोय। माझ्या शरीरात अजिबात त्राण नाही, मला नीट दिसत सुद्धा नाही, मला पाय हलवायची सुद्धा शक्ती नाही। तूच माझा पाय पकड आणि सरकवून ठेव। नामदेवांनी विसोबांचे पाय धरले आणि सरकवले। त्याच क्षणी त्यांच्या पायाखाली दुसरी पिंड प्रकट झाली। नामदेवांनी त्यांचे पाय इकडे तिकडे बरेचदा हलवून ठेवले। पुन्हा पुन्हा त्यांच्या पायाखाली पिंड प्रकट झाली। आता नामदेवांना यामागचा अर्थ कळला। ही सगळी सृष्टीच देवाने निर्माण केली आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी देव आहे। आपल्या खाली वर सर्व बाजूंना प्रत्येक वस्तूत देव आहे। माणूस आपल्या सोयीसाठी देवाचे एक प्रतीक म्हणून मूर्ती बनवतो, देवाला एखाद्या रूपात बघतो, मूर्तीची पूजा करतो। केवळ ते प्रतीक किंवा रूप म्हणजे देव नाही, तो तर सर्वत्र आहे। त्यांना आपल्या आजूबाजूच्या भक्तीमधली त्रुटी कळली। देव सगळीकडेच असल्यामुळे तो त्यांना भेटायला आलेल्या निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांमध्ये सुद्धा होता। त्यांनाही आदराने वागवायला हवं होतं, त्यांनी तसं केलं नाही, त्यामुळे त्यांचं मडकं कच्चं राहिलं होतं। विसोबांनी नामदेवांना दिलेल्या उपदेशाने त्यांच्या भक्तीमधील त्रुटी दूर झाल्या। या अनुभवाने नामदेवांचा आत्मबोध झाला आणि त्यांनी विसोबांच्या चरणी शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व स्वीकारले। या घटनेने नामदेवांच्या भक्तीला नवा आकार दिला आणि त्यांनी आपल्या ज्ञानात आणि साधनेत प्रगती केली। विसोबांना आता नामदेवाचा बोध झालाय हे लक्षात आलं आणि ते आपला गलिच्छ अवतार दूर करत मूळ रूपात आले। त्यांनी आपल्या चमत्काराने नामदेवाचं मडकं भाजून पक्क केलं होतं। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।